हाय फ्रेंड्स, आज आपण MPSC विजनमध्ये आहोत. आता आपण बघणार आहोत गोदावरी. पहिले MPSC करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की MPSCमध्ये नद्या ह्या खूप महत्त्वाच्या आणि नद्यांवर 2 ते 3 प्रश्न पडतातच. त्याच्यामुळे आपण गोदावरी नदीचे खोरे बघणार आहोत. गोदावरी नदीचे खोरे बघताना आपण त्याच्यामध्ये हे पार्ट बघणार आहोत. नदीवरील धरणे व तिच्या उपनद्यांवरील धरणे. तिच्या उपनद्यांमध्ये डाव्या तीरावरून कादवा, शिवना, खाम, दुधना अशी धरणे मिळतात. त्याचप्रकारे ही नद्या आहेत. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नदी प्रणाली आहे. हे बघा, गोदावरीची लांबी महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये 668 किलोमीटर आहे. तर उजव्या तीरावरून तिला नद्या मिळतात, त्या दारणा, प्रवरा. उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून मिळतात, म्हणजे त्यामध्ये असा पार्ट इन्क्लूड होतो तो त्याच्यामध्ये ह्या ज्या नद्या मिळतात त्यांना प्रवरा, मुळा, परत मांजरा, मन्याड. मांजरा ही पुढे कर्नाटक आपलं आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ही नदी मिळते पुढे जाऊन. आणि या ज्या वर्ण मिळतात म्हणजे दुधना, पूर्णा, पैनगंगा यांना डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून मिळणार नद्या असे म्हणतात. बेसिकली नद्या ह्या टेकड्यांवर म्हणजे डोंगरांवर उगम पावतात. आपण बघितलं तर एक महाराष्ट्राचा जिल्ह्यांचा नकाशा आहे. थोडं पिक्सेल खराब आहेत त्याचे. हे बघा, इथे अहमदनगर, नाशिक, बीड, लातूर, ते नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद असं आहे. तर आपण गोदावरी नदीचे खोरे बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघितलं की या टेकड्या आहेत. हरिश्चंद्र, बालाघाट. त्याच्यामध्ये हरिश्चंद्र हा इकडे अहमदनगरमध्ये आहे आणि थोडासा पुण्यामध्ये पण आहे हा टेकडा. बेसिकली नद्या ह्या टेकड्यांवरनं उगम पावतात. हे असं दिसतं. पठारावरनं पण पावतात, पण जास्त करून उंचावरून उताराकडे वाहताना दिसतात. पठारावरून मैदानाकडे. हे जे हिरवं आहे ते मैदान आहे आणि हे जे आहे पिवळं ते पठार आहे. आणि ह्या टेकड्या आहेत. हे ब्ल्यू आहे ते खूप सर्वोच्च शिखर आहेत. त्याच्यामुळे तिकडून त्या नद्या वाहत जाऊन इकडनं बंगालच्या उपसागराला मिळतात. तर हे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी, गोदावरीचा उगम ब्रह्मगिरी या टेकड्यांमध्ये होतो. तिकडे त्याला त्र्यंबकेश्वर बोलतात. तिकडे सिंहस्थ कुंभमेळा हा भरला जातो. सिंहस्थ कुंभमेळा इकडे गोदावरी नदीचं नाशिक इथे आहे. इकडे मालेगाव पण आहे नाशिकमध्येच. मालेगाव ही जातीय दंगलींसाठी प्रसिद्ध आहे. ती नाशिकमध्येच झालेल्या होत्या. आणि गोदावरी इकडनं उगम पावते आणि नंतर उगम तिला प्रवरा नदी ही नाशिकमधनंच कळसुबाई शिखरात. हे बघा, हे असं आहे. हे नाशिकमध्ये इथेच आहे. इकडनं कळसुबाई हे शिखर मिळते. कळसुबाई शिखरातनं ती प्रवरा नदी उगम पाहून ती नेवासे येते. हे जो उगम आहे त्याला नेवासे असे म्हणतात. नेवासे नदी प्रवरा आणि मुळाचा उगमाला नेवासे असे म्हणतात. तरी हे प्रवरा नदी पण इकडनंच वाहत येते. प्रवरा नदी वाहत येते. मी एक नकाशा काढलेला आहे तो बघूया आपण. त्याचा मी फोटो काढला, जरा तो दिसला नाही, खराब आहे, तो बघूया. हे बघा, इथे त्र्यंबकेश्वर, इथे सातमाळ डोंगर रांग आहे ते, आणि कळसुबाई. आणि इकडे गाळणाच्या डोंगरावर प्रश्न विचारलेला आहे MPSCने एकदा. सातमाळ. गंगापूर येथे मातीचे धरण आहे. हे बघा, इथे गंगापूर येथे नाशिकमध्ये मातीचं धरण आहे. हे भारतातील पहिलं मातीचं धरण आहे. भारतातील एक पहिलं
आणि गोदावरी नदी अशी वाहत येते. नंतर ती अहमदनगरमध्ये गेल्यावर औरंगाबादमध्ये जाते थोडीफार. औरंगाबादमध्ये गेल्यावर तिथे जायकवाडी हा प्रकल्प आहे, जो भारतामध्ये खूप बहुउद्देशीय प्रकल्प म्हणून ओळखला जातो. इकडनं अशी वाहत जाते जायकवाडीमधनं. हा बघा, हा इथे जायकवाडी प्रकल्प आहे, बहुउद्देशीय असा. इकडनं तिला ही दुसरी एक नदी मिळते, मुळा नदी ही अहमदनगरमधनं जाते. आणि इथे सातमाळा नदीवर इथे एक भंडारदरा म्हणून एक धरण आहे, भंडारदरा. तर अशी ती वाहत जाऊन नंतर पुढे वाहत जाते. आपण तिच्या उपनद्याच पहिले बघून घेणार आहोत. उजव्या तीरावरून नद्या दारणा, प्रवरा, मुळा, भोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा, मनाड याच महत्त्वाच्या नद्या, त्याच तुम्ही केल्या पाहिजे. बाकीच्या नद्या नाही केल्या तर चालतील, कारण की त्याच्यावर प्रश्न विचारते. पण याच्या खूप डीपमध्ये कोणती नदीचं तुम्ही अभ्यास डीपमध्ये केला तर दुसरा पण अभ्यास तुमचा बरोबर होतो, त्याचबरोबर जिल्ह्यांचा पण अभ्यास होतो या नद्यांचा अभ्यास केल्यावर. आता बघा, ही इकडनं मुळा नदी,